राईड आहे म्हणजे Say raw. 1, 2, 3. नमस्कार मैत्रिणींनो, मी रेणू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनल आई पण भारीमध्ये. सो आज आहे डे 2 इन म्हणजे तसं डे 3 इव्हेंट आहे, पण डे 2 आहे आमचा सिंगापूरमध्ये. आणि आज आम्ही चाललो युनिव्हर्सल स्टुडिओला. खूप लवकर सकाळी निघावं लागणार होतं म्हणून सकाळी 7लाच रेडी झालो आहे. पटकन ब्रेकफास्ट करून आता आम्ही लगेच युनिव्हर्सल स्टुडिओला निघणार आहे. आज मी झटकीपट तयार झाली, काही फार मेकअप वगैरे केलं नाही कारण की खूप जास्त स्वेटिंग होतं इथे आणि खूप आज तर फिरायचे राईड्स वगैरे आहे, त्यामुळे जस्ट एक थोडंसं रेड आयलाइनर वगैरे लावले आणि जस्ट एक कॅब घेतली आणि रेडी. आज पण रुई आणि मी ट्विनिंग केलं आहे. सो चला आता पटकन ब्रेकफास्ट करते आणि मग जाऊया पुढे. मग इथे धोबी घाट. स्वतः आम्ही आलो आहोत सेंटोसा पार्कला. तर इथून युनिव्हर्सल स्टुडिओ आहे. इथे सायलेंट पण आहे जे आमचं पर्व आहे. तर आता तर फक्त आज युनिव्हर्सल स्टुडिओच आहे कारण की त्याच्यात पूर्ण दिवस जाणार आहे. सो इथून अजून एक मोनोरेल पकडून आम्ही पुढे जाऊ. मोनोरेल तिकडून एक गेली आहे. डायरेक्ट युनिव्हर्सलमध्येच एंट्री झाली ना, सगळे बोर्ड नाही आहे डायरेक्ट. पावणे 10ला आम्ही इथे पोहोचलोय. 10 वाजता ओपन होतं तरी सुद्धा एवढी लाईन आहे इथे. म्हणजे सगळे इतक्या लवकर येऊन थांबतात कारण की खूप गर्दी असते, वेटिंग टाईम असतो राईडसाठी म्हणून खूप लवकर सगळे येऊन थांबतात. आम्ही आलो तरी पण एवढी लाईन आहेच. आणि युनिव्हर्सल स्टुडिओचा ना त्यांचा एक ॲप आहे, त्याच्यात तुम्ही सगळ्या राईड्स बघू शकता, कोणाला किती वेटिंग पिरियड आहे हे बघू शकता. सो ते जायच्या आधी तिथे डाउनलोड करून जायचं, म्हणजे त्यानुसार तुम्ही राईड्स प्लॅन करू शकता. सो आम्ही आता एंट्री केली 10 वाजता आत आणि आता आम्ही डायरेक्ट चाललो ट्रान्सफॉर्मर राईडला, सायफायला. मध्ये कुठे येणं थांबता कारण की आम्ही जसं स्टडी केलं आहे म्हणजे रील्स वगैरे बघून की तिथे पहिले जायचं कारण की तिथे खूप गर्दी असते. सो पहिले गेलेलं कधी पण बेटर तिथे. सो आय थिंक सगळे तिकडेच चाललेत पण बघू. तिथे आतमध्ये ना वेगळे 5 सेक्शन्स आहेत, म्हणजे त्याचे वेगवेगळी नावं आहेत आणि तिथे वेगवेगळ्या राईड्स आहेत. सो हे जे आम्ही वॉक करत चाललो होतो ती होती न्यूयॉर्क सिटी. सो इथे फोटो सेशनसाठी खरंच खूप छान होतं, पण आम्ही ठरवलं की आधी आपण राईड करूयात आणि मग नंतर फोटो सेशन करूया, कारण मग राईड्सला वेटिंग टाईम खूप जास्त असतो. आणि इथे मी एक चार्ट ॲड केला आहे, त्याच्यात तुम्ही बघू शकता की लहान मुलांच्या हाईटनुसार त्या कोणत्या राईड ते करू शकतात. त्यानुसार तुम्ही डिसाईड करू शकता की तुम्ही तुमच्या लहान मुलांना कुठे घेऊन जाऊ शकता. पण त्यातूनही जर तुमच्याकडे ऑप्शन नसेल किंवा तुम्ही पण दोघेच असाल जसं आम्ही गेलो होतो, तर काही राईडला तिथे चाइल्ड स्वॅप असा ऑप्शन असतो. असं तिकीट तुम्हाला बाहेर मिळतं. सो तुम्ही आत बाळाला घेऊन जाऊ शकता, म्हणजे जे कोणी असेल ते तुम्ही सोबत जाऊ शकता आणि मग ते एक एक करून तुम्हाला आत सोडतात. जसं इथे पहिले ट्रान्सफॉर्मरला ना पंकजला आधी जाऊ दिलं त्यांनी राईडला आणि तो आला की लगेच मला त्यांनी पुढच्या राईडमध्ये बसवून दिलं. म्हणजे आपला वेळ पण जास्त वाया जात नाही आणि हा ऑप्शन खरंच बेस्ट आहे. सो तुम्ही किड्ससोबत पण राईड्स एन्जॉय करू शकता. मी जस्ट आता ट्रान्सफॉर्मर राईडमधून आले आणि एक नंबर राईड आहे, खरंच खूप छान आहे. आणि जे 1-2 तास वेटिंग असते आम्हाला बिलकुल वेटिंग लागलं नाही. 10:30 आम्ही बाहेर आलो आहे. सो मस्त राईड होती, म्हणजे पहिल्यांदा केली, खरंच मस्त. तुम्हाला ही राईड करायची आहे पण बघू एकटीने होते की नाही, कसं होतं. ट्रान्सफॉर्मर नंतर आम्ही दुसऱ्या फेमस राईडला गेलो, ती होती द रिव्हेंज ऑफ ममी, जी दुसऱ्या सेक्शनमध्ये आहे. पण आम्ही जो पॅटर्न ठरवला होता म्हणजे कोणती राईड कशी करायची त्यानुसार आम्ही चाललेलो आणि म्हणून मग आम्ही गेलेलो रिव्हेंज ऑफ ममीला.
आणि तिथेही किड्स अलाउड नसल्यामुळे ना एक 1 बाय 1 असं सोडत होते, पण तिथे वर नव्हतं चाइल्ड स्टॉप, खालून होतं, त्यामुळे पहिले मी गेले. आणि मी ही राईड करेपर्यंत ना रुही बाहेर पंकजसोबत बसलेली आणि तिथे बाहेर पण अशा खूप सारे काय काय वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज चालू असतात, सो रुही ते एन्जॉय करत बसलेली. सो जस्ट मी रिव्हेंज ऑफ मम्मी करून आली आणि खूप डेंजर राईड आहे. म्हणजे माहिती पण नव्हतं एवढं डेंजर आतमध्ये आहे. तुम्हाला जर असं जे राईड्स असतात जी मी मगाशी दाखवली गॅलेक्टिकावाली, सेम आतमध्ये तशीच आहे. अंधारात एकदम भयानक आहे. सो मी एकटीच केलेली आहे, अजून पंकज बाहेर आहे चाइल्ड शॉपमुळे. सो बघते, ज्यांना हाईट्सची किंवा अशा राईड्सची भीती वाटते त्यांनी नाही करावी. सो डेंजर आहे पण मजा आली. पण याच्यापेक्षा ट्रान्सफॉर्मर जास्त चांगली मला वाटली. सो पण इथे आलं तर काहीतरी न्यू आणि असं काहीतरी एक्साइटिंग ट्राय करायचं. सो मस्त आहे. हा हवा हवा हा खाली. जास्त जवळ नाही, लांब पकडते, दो अडकेल केसात त्याच्या. समोर पकडा. Okay, bye bye. See you tomorrow. I'm just kidding. Say hello, everyone. Hello. Come closer, please. Yes, I'm Kai. Wrap your hair. Hello, good girl. Now it's actually nap time for the baby raptors here at the park. About 6 months old, and at this age, she's fine-tuning an acute awareness of the surroundings and people as well. Okay. Okay, now look at the camera. You gotta say roar. 1, 2, 3. Thank you. How much? How much? रुहीच्या हाईटनुसार ना तिला करता येण्यासारख्या राईड खूपच कमी होत्या. त्यातलीच एक ही आम्हाला छान वाटलेली राईड होती डायनोसॉरींची. म्हटलं तिला पण काहीतरी मज्जा यावी म्हणून पहिले आम्ही या राईडला गेलो, जिथं बऱ्यापैकी वेटिंग होतं आणि लहान मुलांसोबतच ना मोठ्यांनाही आवडेल अशी ही राईड आहे. सो तुम्ही लहान मुलांसोबत ही राईड नक्की एन्जॉय करू शकता. बनली डायनासोर बनली अंड्यात जाऊन. अरे अंड्यात बसली डायनासोरच्या. पण अंड्यात तिघ अंड्यात कसे बसायचे आपण पप्पा या अंड्यात. आपण असा फोटो काढू. Your name? Ah, pleasure. My name is Dr. Rodney, and this is little baby Rainbow. She is a baby bird. तिथे वेगवेगळ्या टाईमला मीट अँड ग्रीटचे वेगवेगळे शोज चालू असतात. तुमच्या अकॉर्डिंग टू प्लॅन करू शकता तुम्ही, तुम्हाला जे जमेल ते. त्यानंतर आम्ही गेलो नेक्स्ट सेक्शन जे होतं फार फार अवे, आणि तिथं हे असा कॅसलचा लुक होता जो की खरंच खूप सुंदर होता. तिथे आम्ही ही डायनासोरची राईड केली जी बऱ्यापैकी छान होती. म्हणजे जर मोठ्या राईडची तुम्हाला भीती वाटत असेल तर ही छोटी राईड तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि तिथेही चाइल्ड शॉपचा ऑप्शन तुम्हाला मिळतो. आणि तिथून मग आम्ही गेलो मिनियन वर्ल्डला. सो तिथे रुहीला खूप जास्त मज्जा आली, कारण की इथे सगळं लहान मुलांच्याच बऱ्यापैकी सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत आणि त्यांना खेळायला खूप साऱ्या गोष्टी पण आहेत. आता आम्ही लंच करून घेतोय, कारण की मी येतानाच ब्रेकफास्टमधनं पॅक करून आणलो होतो रुहीसाठी. सो तर ती मस्त ब्रेड जॅम वगैरे खाईल, कारण की इकडे ना व्हेज ऑप्शन फार कमी मिळतात जे मुलांना खाता येतील किंवा असे. सो मी येताना तिच्यासाठी फ्रूट्स आणि थोडं पॅनकेक वगैरे पण पॅक केलेलं, तर ती ते खाऊ शकते आणि मलाही खाता येईल, कारण की मला पण व्हेज खूप कमी मिळतं. कालचा माझा एक्सपिरियन्स असा होता, म्हणून मी आज मस्त तयारीत आली आणि ठेपले वगैरे पण जे आहेत ते सोबत कॅरी केलेत, त्यामुळे गरज पडली तर ते पण आहे. नॉनव्हेजचं पंकजचं बरं की सगळं मिळते, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही त्याला. मला थोडंसं आणि व्ह्यू बघू शकतं.
आम्ही असे राईड बघत मस्त पाणी बघत छान बसून खातोय. ते बरं आहे की ते आउटसाईड फूड अलाउड आहे, त्यामुळे बिंदास्त आज काही टेन्शन नाही. मिनियन वर्ल्ड हे त्यांचं नवीन सुरू केलेलं एक सेक्शन आहे, त्यामुळे इथे लहान मुलांच्या पण बऱ्यापैकी वेगवेगळे राईड पण आहेत जे की त्या चार्टमध्ये नाही आहेत. 1-2 अशा राईड आहेत ज्या लहान मुलं नक्की करू शकतात. सो आम्ही पण त्या राईड केल्या आणि हे मीट अँड ग्रीटमध्ये पण आम्ही बऱ्यापैकी सगळ्यांना भेटलो. आम्ही मीट अँड ग्रीट मोस्टली सगळे केले कारण रुहीला त्यात खूप जास्त मजा येत होती. त्यानंतर आम्ही ते फेमस लाईट कॅमेरा ॲक्शन हा शो बघायला गेलो. आणि नेमकं आम्हाला माहीत नव्हतं आणि आम्ही फ्रंट रोला होतो आणि सगळं पाणी आमच्या अंगावर उडालं आणि त्यामुळे आम्ही पूर्ण ओले झालो. आणि त्यानंतर दुपारचा वेळ असल्यामुळे भरपूर ऊन पण होतं आणि म्हणून आम्ही ठरवलं की आपण असा इंडोर शोज बघूयात ज्याच्यात रुहीची छान झोप पण होईल आणि मग थोडं ऊन कमी झालं की आम्ही बागीच्या राईड एन्जॉय करू शकू. सो तुम्ही पण त्या अकॉर्डिंग प्लॅन करा की जेव्हा ऊन असेल तेव्हा इंडोर जे शोज आहेत वेगवेगळे ते एन्जॉय तुम्ही करू शकता. Now you're all here. What do you say we get this party started? Did somebody say party? We sure did. आतमध्ये मस्त एसीत शो बघत बघत रुही झोपून गेली आणि मग आम्ही पुढचे ठिकाणं एक्सप्लोअर करायला गेलो. अशी ठिकाणं जी आम्ही येताना ठरवले होते जिथे फोटो सेशन करायचे. सो न्यूयॉर्क सिटीमध्ये आम्ही छान फोटो सेशन केलं आणि त्यामुळे रुहीची झोप पण झाली आणि आमचे फोटोज काढून पण झाले. खारच आहे का पाणी हे बघ, यांच्या खारवर उभ्या रेषाच नाहीत जे आपल्याकडे असतात. Points to, and they will tell us of what is to come. Are you ready? Now, if you would like a photo with this love I have foretold. आणि ना 12 नंतर ना सगळ्या राईड्सला खूप जास्त वेटिंग टाईम असतो, म्हणून एकतर तुम्ही मॉर्निंग सेक्शनमध्ये राईड्स करायच्या, नाहीतर मग 4 नंतर किंवा वेटिंग टाईम तेव्हा कमी होतो. म्हणून मी अशा वेळेत ना मग आम्ही सगळे शोज आहेत ते करून घेतले म्हणजे थोडाफार वेटिंग टाईम कमी होईल. Look what you did. You made the band come back. Now we're gonna have to dance. Okay, dog says everybody step to your left. One step to the left. Come on, stomp your feet. I said get up. It's time to dance to your feet. त्यानंतर रुही उठल्यानंतर मग आम्ही परत एकदा मिनियन वर्ल्डमध्ये आलो 1-2 राईड करायला. सो त्यातली ही एक राईड होती ज्यात रुहीला अलाउड होतं बसणं, म्हणून मग तिच्यासाठी आम्ही ही एक राईड केली ज्यात खरंच खूप मज्जा आली. आपणही लहान झालो असं वाटायला लागलं. पेंट करतायत मिनियन. सुपर सिली आहे म्हणून. बिग नो फॉर ट्रेजर हंट आम्ही ऐकली पण बघितली केली नाही, पण खूपच खराब ही राईड ऐकलं आम्ही, तर न केलेली बरी. सो आता मी चालली आहे ह्युमन गॅलेक्टिका या मोठ्या राईडला. फायनली मी हिम्मत करून चालली आहे मोठ्यावाल्या ह्युमन गॅलेक्टिका राईडला, जी वर्ल्ड्स लार्जेस्ट रोलर कोस्टर राईड आहे. तर ठीक आहे, मला थोडी भीती वाटते पण चालली आहे मी. बघू काय कसा एक्सपिरियन्स सांगते. आणि माझा गॅलेक्टिकाचा एक्सपिरियन्स मस्त होता, भयानक होता. एकदा तरी मला करायचं होतं ते आणि मज्जा आली. म्हणजे भीती वाटली पण मजा आली, छान वाटलं करून. बरं झालं केलं असं मला वाटलं. आणि त्यानंतर दुसऱ्या राईड तर काहीच वाटत नाही आहेत आता, इतकं इझी वाटत आहेत बाकीच्या सगळ्या.
सो म्हणजे तुमच्यात जर तुम्हाला जर थोडं फिअर असलं आणि ते ओव्हरकम करायचं असेल किंवा तर तुम्ही करू शकता. खूप छान आहे, म्हणजे करायला पाहिजे असं मला वाटतं. रिव्हेंज ऑफ मम्मी पण खूप डेंजर आहे, त्याच्यात पण खूप भीती वाटते. मला काहीच आयडिया नव्हती त्यात काय आहे, पण मी डायरेक्ट गेले आणि मी फर्स्ट रोला होते तर मला काहीच आयडिया नव्हती, त्यामुळे थोडी तेव्हा भीती वाटली. हे माहिती होती कशी राईड आहे, त्यामुळे डेंजर आहे पण मज्जा आली. आणि आमच्याकडे वेळ होता आणि जसजशी संध्याकाळ होते ना तसं बिलकुल वेटिंग टाईम कुठे काहीच नसतो. म्हणून मग रुहीची फेवरेट राईड आम्ही परत एकदा केली आणि यावेळेस ती माझ्यासोबत बसलेली. सो आम्ही दोघींनी ती एन्जॉय केली. खूप कमी राईड आहे ज्याला आम्ही तिघं बसू शकतो. सो आता संध्याकाळ झाली आहे तर खूप कमी वेटिंग पिरियड लगेच बसतं, त्यामुळे मग आम्ही परत बसतो. आणि ट्रान्सफॉर्मर तर सगळ्यात बेस्ट आहे. जे आमचा डिसिजन होता सगळ्यात पहिले यायचं आणि ट्रान्सफॉर्मरला जायचं. 10 मिनटात आमची ती राईड झाली. ती मस्ट डूवाली आहे ती राईड. सो मस्त आहे. आणि डायनोसरवाली ती तर आम्ही 2दा-3दा केली रुहीमुळे, कारण की लहान मुलांची खूप कमी राईड आहेत ज्यात ते अलाउड आहे, म्हणजे रुहीच्या एजचे साधारण 2-2.5 वर्षाचे. तर त्यांना कमी येत म्हणून मग त्या आम्ही रिपीट केल्या काही. सो एकूण एक्सपिरियन्स चांगला होता. पण रात्री 8पर्यंत टायमिंग असतो आणि त्यावेळेत आम्हाला जमेल तेवढ्या बऱ्यापैकी राईड केल्या. सगळ्या काही पॉसिबल होऊ शकत नाही जेव्हा तुमच्यासोबत कोणी किड असतं, पण तरी पण आम्ही जेवढं आम्हाला करता येईल तेवढं मी केलं. आणि खरं तर मी खूप जास्त एक्सायटेड होते आणि त्यामुळे मी खूप खुश होते, कारण की मला पाहिजे ते मी सगळं तिथे केलं. ऑलमोस्ट 8 वाजलेत आता आणि आता आम्ही चाललो आहे रूमवर वापस. आज काही दुसरा प्लॅन म्हणजे आम्ही होता पण तो कॅन्सल केला मागेच आणि म्हटलं चला युनिव्हर्सललाच पूर्ण वेळ देऊ, तो प्लॅन नंतरही करता येईल. काही नाही मग आता डायरेक्टली रूमवर जाऊ. 2 दिवस खूप धावपळ चालली, खूप म्हणजे आजही खूप चाललो आहे. उद्या पण आमचा झूचा प्लॅन आहे, सो तिथे पण खूप चालायचं आहे. सो आज जाऊन थोडं रेस्ट करू. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं ऐकून आणि बाय. एन्जॉय करा.